अंदमान. 50 वर्ष या शब्दाचा अर्थ कळला काय? अहो 50 वर्ष म्हणजे आयुष्यच की हो. आता मॅक्झिमम वय 48 आहे सरासरी. 50 वर्ष आणि जाणारा माणूस आहे वय वर्ष 30चा. 30व्या वर्षी त्याला सांगितलं 80व्या वर्षी सोडू हा तुला. खदम काय मला टाळता येत असं नाही घेत ना. 80व्या वर्षी सोडून करू काय तिथे लेखा. तुम्हाला मौज म्हणून सांगतो, कार्यवाही झाली का नाही महत्वाचं नाही, पण इतकी मोठी शिक्षा भारताच्याच नाही तर जगाच्या इतिहासात कोणालाही जाहीर सुद्धा झालेली नाही. हद्दपारी झाली असेल. जगाचे अनेक स्वातंत्र्यवीर आहेत, प्रत्येक देशाला त्यांचा स्वातंत्र्य योद्धा आहे, पण अशा कोणाही माणसाला 50 वर्ष तुला सक्त मजुरी अशी शिक्षा जाहीर नाही झाली. अशी ऐकल्यानंतर 3च शक्यता आपल्याला असू शकतात. एक रडू शकतो, एक वेडा होऊ शकतो, नाही तर हार्ट अटॅक. असं कसं झालं? एक ही तरी अहो अचानकपणे आलेलं सुख नाही सहन करतायत. अचानक आलेलं दुःख काय सहन करायला? इतकं मोठं. रस्त्यावरनं अँब्युलन्स फिरत होती, त्यांना एक भिकारी दिसला आजारी. त्याला उचलून आणला डॉक्टरनी, तपासला, बरा केला. त्या भिकाऱ्याच्या खिशात लॉटरीचं तिकीट सापडलं. डॉक्टरने पेपर उघडला, त्याला 10 लाखाची लॉटरी लागली होती. डॉक्टरने विचार केला, त्याला एकदम जर सांगितलं अचानक सुख तर तो वेडा होईल. त्याला 10 रुपये सलग बघितलेले नाहीत त्यानं, 10 लाख त्याला हळूहळू सांग. मग तो शुद्धीवर आल्यावर म्हणलं, का रे तुला समजा 1 लाख मिळाले तर काय करशील? तो म्हणाला, काय करीन, गॅरेज टाकीन. हो मेकॅनिकल इंजिनियर सगळं मी शिकलोय गाड्यांचं, नोकऱ्याच नाहीत म्हणून भिका मागतोय, काय करू? व्हेरी गुड, व्हेरी गुड, माणूस छान आहे हो. 1 लाखात तू गॅरेज टाकशील. समजा तुला 5 लाख मिळाले, तो वेटर तर नर्सेस सांगा ना, हळूहळू सांगू, हळूहळू, एकदम नको, एकदम अटॅक आले की त्रास होईल. 5 लाख तुला समजा दिले तर काय करशील? अरे काय करेन मग, कशाला गॅरेज काढू साहेब, एजन्सीच घेतो ना, शोरूम टाकतो, शोरूम आहे. योग्य पंथावर डोका आहे. आता सांगायला हरकत नाही. डॉक्टरनी पटकन सांगून टाकला, समजा तुला 10 लाख मिळाले तर काय करशील? असं म्हटल्यावर तो भिकारी पटकन म्हणाला, त्यातले निम्मे तुम्हाला देईन. असं म्हटल्यावर डॉक्टर मेला. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी. पण ही गोष्ट खरी आहे फक्त डॉक्टरलाच माहिती आहे. डॉक्टरचाच हात ठेवायची वेळ. अचानक आलेलं सुख नाही सहन करता येत, अपस्माराचा फटका येतो अंगावर. गंमत आहे काय? 50 वर्षाची शिक्षा जाहीर झालेला माणूस. आपण सगळे महाविद्यालयात आहात, इंग्रजी भाषा ओळखता, म्हणून इंग्रजीतली एक गंमत सांगतो. न्यायाधीशाने सांगितलं, सावरकर तुमची शिक्षा सुरू होते 1911 साली आणि तुमची सुटका होणार आहे 1960 साली, 1960. त्या बिल्ल्यावरती नावं टाकली होती, 1911 ते 1960. तुमची सुटका 1960 ला होणार, अप टू 1960. तुम्हाला भीती नाही वाटत? सावरकरांचे कोर्टातले शब्द आहेत. मी आधी इंग्लिशमध्ये सांगतो, नाहीच कळलं मराठीत सांगेन. पण सावरकरांनी जज्जाला त्याच्या भाषेत सांगितलं, जज, आर यू शुअर दॅट ब्रिटिशर्स विल रूल इंडिया अप टू 1960? याचा अर्थ असा होता, माझी शिक्षा चालू ठेवायला 60 सालापर्यंत तुमचं राज्य चालू पाहिजे भारतावर. तुम्ही भारतात 60 सालापर्यंत राज्य कराल याची तुम्हाला खात्री आहे का? आर यू शुअर दॅट ब्रिटिशर्स विल रूल इंडिया अप टू 1960? वेड आहे का खोळे तुम्ही? त्याच्या आत तुम्हीच निघून जाणार, शिक्षा कुठे शिल्लक राहणार आहे माझी? पण एवढा आत्मविश्वास तुरुंगाच्या दारात. बाहेर भाषण करताना चांगली आहेत वाक्य, तिथं काय होईल आपलं? आणि अवघड असं होतं, या 50 वर्षाच्या शिक्षेसाठी आता निघून जायचं. त्यांच्या हातातल्या बेड्या कशा होत्या? म्हणून परत पुन्हा विनंती करतो, मुद्दाम बघा सिनेमा, कारण आजच्या कायद्यांच्या बेड्या बघून तुम्हाला ती कल्पना येणार नाही. त्या सिनेमातल्या बेड्या बघा, त्या करेक्ट बेड्या आहेत. 2 हातापायात साखळदंड असतातच,
पण 2 पायात ज्या लोखंडी कडी असते त्याच्यामध्ये एक लोखंडी दांडकं टाकलेलं असतं. ज्यायोगे कैद्याला पाय जवळ घेऊन चालताच येत नाही, त्यामुळे तो पळू शकत नाही, घाई गडबडीत हालचाल काही करू शकत नाही. सातत्याने असंच 2 पाय बाजूला ठेवून चालत राहायचं. 5 मिनिटात माणसाला इथं रग लागते. आता 50 वर्ष असं चालायचंय आपल्याला. हे पाय जवळ आणायचा जरा प्रयत्न कराल तर जिथे ती कडी आहे लोखंडाची, ती इतकी नाजूक जागा आहे, तिथे लोखंडाच्या दांडक्याचा जर फटका बसला कळवळेल माणूस. अंगावरती नुसती लंगोटी, झोपण्यासाठी टोचणारं तरट, जेवायला भांड, एवढी आपली प्रॉपर्टी. ही प्रॉपर्टी घेऊन अंदमानच्या किनाऱ्यावरती सावरकर निघणार. अशा वेळेला शेवटची भेट घेण्यासाठी बायको आली. या मधल्या काळात या बायकांनी काय केलं हो, तेवढं सांगणं आवश्यक आहे. सावरकर जरी इकडे काम करत राहिले तरी सावरकरांचा एक धाकटा भाऊ होता, त्याचं नाव मी सांगितलं. तो नंतर तुरुंगातनं सुटला. नंतर त्यांनी डॉक्टरकीचा अभ्यास केला. डॉक्टर म्हणजे MD, तो डॉक्टर, विद्यावाचस्पती डॉक्टर नाही. त्याने डॉक्टरकीचा अभ्यास केला, मुंबईमध्ये जागा घेतली, दवाखाना थाटला, डॉक्टरकीचा व्यवसाय करून पैसे मिळवले, स्वतःचं घर बांधलं. ज्या आपल्या 2 वहिनी गोठ्यात राहत होत्या बिचाऱ्या, त्यांना आपल्या हक्काचं घर दिलं आणून. धाकट्या भावानी सगळं कुटुंब नंतर खूप सावरलं, यात वाद नाही. पण ती बायको, सावरकरांची बायको, त्यांचा निरोप घ्यायला आली. 30 वर्षाचा नवरा तुरुंगाच्या पलीकडे उभा आहे, जो पुढल्याच जन्मी बहुतेक भेटणार. आणि दाराच्या अलीकडे ही 26 वर्षाची मुलगी उभी आहे, जिचा मुलगाही आत्ता या सगळ्या गडबडीत वारला. या दोघांनी एकत्र येऊन काय बोलावं. आम्हाला समजा सिनेमात असा सीन देऊन कागद पेन्सिल दिली असती, लिहा बरं, तर आम्ही एक प्रचंड व्याख्यान दिलं असतं. पहिलं भोकाडच पसरायचं. धन्य हे भाऊ ओरडत आहे काय, ओरडणं नाही का काही नाही. अशा कैद्याच्या वेशात असलेले सावरकर काय बोलले हे त्यांच्या आत्मचरित्रात तर आहेच, पण माईंच्या आठवणीत सुद्धा त्यांनी लिहिलंय. काय मला माझा नवरा बोलला होता तुरुंगाच्या दारात. सावरकरांनी एकच सांगितलं, माई, काटक्या एकत्र करायच्या आणि घरटं बांधायचं. त्या घरट्यात पोराबाळांची वीण वाढवायची. याला जर संसार म्हणायचा असेल तर हा संसार कावळे, चिमण्या सगळेच करतात. आपल्या घरट्यापुरता संसार कोणालाही करता येतो. आम्हाला देशाचा संसार करता आला, या धन्यता माना. आम्हाला देशाचा संसार करता आला, या धन्यता माना. आणि जगामध्ये काहीतरी पेरल्याशिवाय काही उगवत नाहीच. वर ज्वारीच कणीसच्या कणीस उभं राहावं असं जर वाटत असेल तर एका कणसाच्या दाण्याला जमिनीत गाडून घ्यावं लागतं. तो शेतात मातीत मिळतो तेव्हा पुढचं धान्य येतं. मग हिंदुस्थानात पुढची चांगली घरं निर्माण होण्यासाठी आपलं घर पेरायला नको का? कुठल्या तरी घरानं मातीत गेल्याशिवाय पुढचं चांगलं कसं उगवणार? माई, कल्पना करा की आपण आपल्या हातानं आपली चूल बोळकी फोडून टाकली, आपल्या घराला आग लावली, तर हे पेरल्यामुळेच उद्या स्वतंत्र झालेल्या भारताच्या प्रत्येक घरातून आपल्याला सोन्याचा धूर बघायला मिळणार आहे. मग सगळ्यांच्या घरातून सोन्याचा धूर यावा म्हणून आपण आपल्या घराचा धूर नको का करायला? वाईट वाटून घेऊ नका. एकाच जन्मात मी तुम्हाला इतका त्रास दिला की हाच पती जन्मोजन्मी मिळावा असं तुम्ही म्हणावं तरी कसं? पुन्हा या जन्मी शक्य झालो तर भेटू, नाही तर इथेच निरोप. असं म्हटल्यानंतर ती 26 वर्षाची 25 वर्षाची पोरगी अशी पटकन खाली बसते. हो, त्या तुरुंगाच्या जाळीतनं आपला हात आत घालते, सावरकरांच्या पायाला हात लावते, ती धूळ आपल्या मस्तकी लावते. सावरकरांनी एकच विचारलं, माई काय करता? त्या 25 वर्षाच्या पोरीनं सुद्धा सांगितलं, हे पाय बघून ठेवते, पुढल्या जन्मी चुकायला नकोत म्हणून. हे पाय बघून ठेवते, पुढल्या जन्मी चुकायला नकोत म्हणून. आपल्या घराचे संसार करणारे खूप पाहिले, पण एवढा मोठा देशाचा संसार करणारा पुरुषोत्तम देवाने मला माझा नवरा म्हणून दिला. मला नाही वाईट वाटत त्याचं, मला नाही वाईट वाटत.
तुम्ही जर सत्यवान असाल तर मी सावित्री आहे. माझ्या तपश्चर्येनं यमापासून तुम्हाला मी परत आणीन याची शक्यता बाळगा. स्वतःच्या जीवाला जपा. आम्ही या ठिकाणी तुमची वाट पाहत राहू. काय ताकद आहे हो निरोप देण्यात, काय ताकद आहे. बायकोचा निरोप घेऊन सावरकर जातात अंदमानमध्ये. लोकांना अशी काळजी आहे की खरंच सावरकरांना 50 वर्ष राहावं लागलं की वाय. नाही, सावरकरांना अंदमानमध्ये फक्त 14 वर्ष राहावं लागलं. 1924 सावरकरांची सुटका झाली. हाच विषय पेपरात मारामारी करून आणलेला आहे. कारण अंदमानच्या तुरुंगात असताना सावरकरांनी 3 पत्र लिहिली आहेत सरकारला. मला राजकारणात पडल्याबद्दल वाईट वाटते आहे. तेव्हा आता याच्या पुढे मी काही तुम्हाला असा त्रास देणार नाही. मला सोडा. घाबरला का नाही. हे आमच्या पेपरवाल्यांनी बोंबलायला सुरुवात केली. ही पत्र आहेत बरं अशी. मी नाहीच असं कधी म्हणणार नाही. जे आहे ते मी कशाला नाही म्हणू. घाबरला का नाही. हे कोणी सांगायचं. अरे यडपटिया, का तुला राजकारण म्हणजे काही ते कळत नाही का रे पठ्या. राजकारणामध्ये शत्रूला फसवायचंच असतं. त्यासाठी खोटंच लिहायचं असतं. ते लिहिलेलं फारसं मनावर घ्यायचं नसतं. कारण ते कोणाला पत्र लिहिलंय हे जास्त महत्वाचं आहे. लिहिलंय की नाही हे महत्वाचं नाही. असं नाही. जे लिहिलंय तेच खरं म्हणायचं. जे लिहिलं नाही ते खरं नाही असं. मग तुला माहितीये का काय शिवाजी महाराजांनी आयुष्यात आंघोळ केली नाही. असं कसं होईल. कुठं लिहिलंय. लिहिलं की खरं म्हणायचं. नाही तर असं कसं. हा कॉमन सेन्स आहे. आंघोळ केलीच असेल मग तुझा कॉमन सेन्स बाथरूम मध्ये चालतोय. रणांगणावर कधी चालवायचा असं एकदा मला सांग. तुला एवढी अक्कल आहे ना. जरी लिहिलेलं नसलं तरी आंघोळ केलेली असू शकते माणसांनी. मग यडपटा जेव्हा अफजल खानाला मारायचं होतं तेव्हा शिवाजी महाराजांनी अफजल खानाला असंच पत्र लिहिलं होतं. मी तुला फार घाबरलेलो आहे. मी पुन्हा स्वराज्य म्हणून तोंडातनं सुद्धा काढणार नाही. तुम्ही मला घेऊन जायला या. माझं चुकलेलं असंच लिहायचं असतं का खरं लिहायचं असतं. आताच नवीन वाघनकं करून आणली. त्याला धाराई लावून आणली. त्याची एक ट्रायल घ्यायचं आता डोक्यात आहे. तेव्हा तुम्ही जरा परता असं लिहून कोण तुझा काका येणार होता का रे वरती. पण आमच्या सरकारला याची सवयच नाही. याची सवयच नाही की शत्रूला फसवायचं असतं आणि आपल्या लोकांशी प्रामाणिक वागायचं असतं. याची सवय असावी लागते. गेली कित्येक वर्ष आपल्या देशाचं राजकारण इतस्त पेंड खातंय. ते शत्रूशी खरं बोलतात आणि आमच्याशी खोटं बोलतात. सरकार शत्रूशी खरं बोलतं. आम्हाला 50 वेळाला खोटं सांगतं. काश्मीरमध्ये वाटेल तेवढा आतंकवाद चालू असताना ते डिफेन्स मिनिस्ट्री पासून सगळे सांगणार. शंकरराव चव्हाण सुद्धा काही चाललेलं नाहीये हो तिथे. आणि जेव्हा त्यांच्या हेलिकॉप्टर खाली स्फोट झाला अरे चा काहीतरी दिसताय म्हणले. आता एवढा वेळ तुम्हाला जर डिफेन्स मिनिस्टरला लागत असेल तर बाकीच्यांनी काय करावं मला एकदा सांगा. कारगिलच्या भागामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर आमच्या इकडच्या मंत्र्याला एकदा मराठी टाइम्सने मुलाखत घेतली. त्याने विचारलं का म्हणले त्या परदेशी लोकांनी सियाचीन भागावरती कब्जा केलाय त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे. तो म्हणला भारताबाहेरच्या प्रांताबद्दल मी बोलत नाही. माणसांना फिट एशी मिळाली. अहो सियाचीन हा भारताचा प्रांत आहे हेही त्याला अजून माहित नाही. त्याला चीन वाटलं म्हणजे चीनच्या शेजारी असेल बहुतेक सियाचीन. सियावर रामचंद्र की जय म्हणलं तो जाता तसा. तुला तेही माहित नाही कुठं चाललाय प्रांत. इतकी भयानक. आम्ही शत्रूशी सारखं खोटं बोलायचं आणि आम्हाला खोटं सांगायचं की आम्ही हे केलेलं नाही. कशाला असं करता. दुर्दैव हेच येतंय हो. कुठल्याही सामान्य माणसाला कळतं. जर पटकन कोणी मला इथनं फोन केला की आमच्या इथं समोर घर फोडतायत बरं का, दरोडा करतायत किंवा आमचे दुकानं पेटवतायत, दारं फोडतायत, लवकर या असं केलं तर तिथं यायचं, त्यांना पकडायचं आणि पकडलंय म्हणून वाजवत जायचं. म्हणजे आनंद व्यक्त करायचा. असा नियम असतो का नाही. हो. मग तुम्ही का नियम चुकीचा केला. दंगलखोरांना पकडण्यासाठी आपल्याकडे पोलीसची गाडी निघते ती सायरन वाजवत. ही कोणाला सूचना चालली आहे मला एकदा सांगा. आम्ही येतोय हे कशाला ओरडता. गुपचूप जा, पकडा आणि सापडल्यावर वाजवत या ना. वाजवत जायचं आणि सापडले नाही म्हणून वाजवत यायचं. हे जे काही उद्योग आमच्या ओरावर पडले 50,000
कधी भोग थांबणार आहे तेच कळत नाही. आधीच बोंबलून मोकळे. आता ते इकडे ते मुंबईचे बॉम्बस्फोट झालेले आहेत, हे झालेलं आहे, ते झालेलं आहे. आता आम्ही पुण्याला गुप्तहेर पटक कशाला बोंबलतो, कुठं पाठवलंय ते. शत्रूशी खरं बोलायचं सारखं. आमचं ते क्षेपणास्त्र या आघाडीच्या अमुक एक वॅगन बंद जाणार आहे आणि मग दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये चोरीला गेलो. सांगितलं कशाला आधी कुठल्या वॅगनमध्ये ठेवलेले आहेत. मला सांगा, सामान्य माणसाला अक्कल स्थिती यानं नसेल का? यांनी जेव्हा आम्हाला सांगितलं ना डिफेन्स मिनिस्टरने की असं असं ते क्षेपणास्त्र चोरीला गेलंय, तेव्हा इंडियन टाइम्सने फार चांगला प्रश्न विचारला, कशाला थापा मारता? खरं सांगा केवढ्याला विकलत? खरं सांगा केवढ्याला विकलत? कसलं चोरीला गेलं? ते काय पाकिट होतं हे खिशात घालून घेऊन जायला? क्षेपणास्त्र चोरीला होतं आमचं. बरं बोललं तर राग येतो. आपण ठरवलंय का नाही, आपण कीर्तनात असं काही बोलायचं नाही. ओघातला आपण सांगायचं, आपण बोलायचं काय नाही. उगाच आपण कशाला कोणाचा तरी रोषपट करून घ्यायचा. आपल्याला विषय फक्त एवढाच करायचा. अंदमानामध्ये सावरकर किती वर्ष होते? फक्त 14 वर्ष. या 14 वर्षात त्यांना 2 शिक्षा मोठ्या भोगाव्या लागल्या. 2च म्हणजे 14 वर्षात 2 नव्हे, त्या 2 शिक्षा रोज भोगायच्या. म्हणजे 8 तास नारळ सोलायचे, काथ्याकूट करायची, त्याच्या दोऱ्या वाळायच्या. आणि दुसरी शिक्षा, तो लोखंडाचा कोलू फिरवायचा. तो मात्र सिनेमात बघा, ऊस चरकात टाकून त्याचा रस काढतात, तसं लोखंडाचा चरक असतो, त्यात खोबरं टाकून त्या खोबऱ्याचं तेल काढायचं असतं. इतका जोरात तो चरक फिरवावा लागतो. 8 तास असं फिरवायचं. अशा कोलूवरती सावरकर काम करत असताना सुद्धा त्यांनी संध्याकाळी कैद्यांचे साक्षरता वर्ग घेतले. आम्ही नुसतं टेबल खुर्चीत बसून ऑफिसातनं काम करून आलो तरी दमलो. पुढचं काही काम करायचे. इथे सक्त मजुरी काम करून सावरकर घरी यायचे, तिथे कोठडीत यायचे आणि अंगणात बसवायचे कैद्यांना. 500 कैद्यांचा साक्षरता वर्ग होता. पाटी नाही, पेन्सिल नाही, वाळूवरती बोटाने गिरवायचं अननुस अन आघाडी असा वर्ग घेऊन कैद्यांना विनंती केली, तुम्ही तुमच्या घरनं पुस्तकं मागवा. मिठाईच्या ऐवजी पुस्तकं मागवली आणि कैद्यांचं ग्रंथालय काढलं तुरुंगात. तो जेलर असला वैतागायचा, हा नालायक माणूस आहे. बरं, ग्रंथालयाचे आता समारंभ व्हायचे. गुरु गोविंद सिंगांची जयंती त्या ग्रंथालयात साजरी केली आहे. बरं, त्यांची चरित्र सांगायचे. हे तो बारी लेखाचा भयंकर संताप व्हायचा. हे उद्योग करून कोठडीत गेले की त्या भिंतीवर कविता लिहायची. बारीनं एकच ठरवलं, या सावरकराला जर चिडवायचं असेल तर एकच काम करूया, यांनी भिंतीवर लिहिले ते सगळं पुसून टाकू, म्हणजे चिडेल लेखाचा. म्हणून त्यांनी डांबरवाला बोलवला. त्या डांबरवाल्याने डांबर आणलं, सावरकरांच्या कोठडीच्या सगळ्या भिंतींना डांबर लावून टाकला. फासाफास जे लिहिलं होतं सगळं गेलं. जेलरची कल्पना, आता हा माणूस आपल्यावर रागवणार, आपल्यावर हात उचलणार, मग याला ठोकून काढू. सावरकर शांत उभे होते आणि सगळा रंग देऊन झाल्यावर हात पुढं केला सावरकरांनी. थँक्यू, शेखँड करा की आमच्याशी. जेलर म्हणला, व्हाय थँक्यू? सावरकर म्हणले, काय झालं? हे जे सगळं लिहिलं होतं ना, हो ते सगळं पाठ केलं होतं मी. आता नवीन कुठे लिहू हा प्रश्न होता. तुम्ही रंगवून दिले ते म्हणजे बरं झालं हो. म्हणजे डेव्हिल, मी तुझं वहीत करायला जातो, हा माझ्यावरच कडी करतोय लेखाचा काहीतरी करून याच्यामध्ये, असं का? आणि मौज सांगतो काय गंमत असते. सावरकरांना बाकी तर कैद्याची शिक्षा चालूच होती, पण काही आपल्या कैद्याने असं सांगितलं, हे सावरकर काय हे ते प्रॉब्लेम आहे यार आपल्याकडे एक. काय झालं? मुसलमान कैदी जे आहेत त्यांच्यावरचे अधिकारी वेगळे आहेत आणि हिंदू कैद्यांचे अधिकारी वेगळे आहेत. बरोबर? ते मुसलमान कैद्यांना लवकर सुट्टी देतात जेवायला जायला. मग ते कैदी आधी जातात आणि पातेल्याला हात लावतात. पातेल्याला हात लावलं की सांगतात, हे पातेलं बाटलं, या पातेल्यातलं आता आम्हीच खाणार, या पातेल्यातलं दुसऱ्या कोणी खाल्लं की तो बाटणार, असं सांगतात. कुठंही रे ते प्रकरण दाखवा. सगळे कैदी तिकडे जेवायच्या सुट्टीला गेले. सावरकर करवंटीमध्ये नारळाचं पाणी घेऊनच आले तिथं. त्या आधी तो उद्योग झाला होता, भराभरा काय पातेली पकडली, पातेला बाटला, असं ओरडल्याबरोबर जरा हात बाजूला काढा, का पाणी शिंपडायचं. सावरकरांनी पाणी शिंपडायचं. गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू. क्या चल रहा है? शुद्ध करतोय पातेलं. असं कसं का? नाही, आम्ही हात लावला की बाटणार. हो ना, मी पाणी शिंपडलं की शुद्ध होणार ना. तुझं अमान्य करतच नाही मी. तू हात लावला की बाटलं, मी पाणी शिंपडलं की शुद्ध झालं. नो काय? आमच्या हातचं तुम्ही खाल्लं की तुम्ही बाटणार. सावरकर म्हणजे असं कसं होईल?
समजा मी तुम्हाला अन्न भरवलं, तुम्ही हिंदू होणार काय? नाही. समजा ख्रिश्चनांनी तुम्हाला जेवायला घेतलं, तुम्ही ख्रिश्चन होणार काय? नाही. समजा तुमच्याकडे ख्रिश्चन माणसं येऊन जेवली तर त्यांचे मुसलमान होणार का? नाही. तुम्ही एकमेकांचं खाल्लं तर धर्म बदलत नाही. मी कशाला धर्म बदलायला पाहिजे? तुम्हाला पचन शक्ती आहे, मला काही जुलाब आहेत का? नाही येत ना. मग माझं अन्न खाऊन तुमचा धर्म बदलत नाही, मग तुझं अन्न खाऊन माझा धर्म कसा बदलणार तेच काय मला कळत नाही. याच्यामध्ये सगळ्या कायद्यानं सांगितलं काळजी करायची नाही. हे अन्नच काय, आता त्या बाटवणाऱ्याला खाल्ला तरी धर्म जात नाही. खा म्हणले, कोणाला खायचं काय कशाला फगणे घाबरत, कशाला कोणाची भीती मला घ्यायची? यातलं अन्न खाऊन का कुठे धर्म बदलत असतात? धर्माचे स्थान हृदय असते, पोट नव्हे. वेळ प्रसंगी त्याला उठा कच्चा खाईन कशा, माझा धर्म नाही बदलू शकणार. काय ताकद असेल सावरकरांची, कल्पना करा. याचे आभार कसे मानावेत? सावरकरांचे आभार अंदमान गव्हर्नमेंटने मानलेत. याचं कारण, जेव्हा भारताला स्वराज्य मिळालं तेव्हा अंदमानचं तुरुंग उघडलं आणि ते सगळे कैदी अंदमानचे पहिले नागरिक झाले. नागरिकांमध्ये मतदान करायचा अधिकार असतो. भारतातल्या नागरिकांनी मताचा अधिकार मागितला, ज्यातून पाकिस्तान निर्माण झाला. पण तेवढ्या संख्येनं अंदमानात लोकसंख्या भरली नाही म्हणून अंदमानात पाकिस्तान मागता आलं नाही. अंदमान गव्हर्नमेंटने मुद्दाम आभार मानलेत की आमच्या अंदमानमध्ये पाकिस्तान जन्माला आलं नाही, कारण सावरकरांनी कायद्यांचे धर्मांतर होऊ दिली नाहीत, म्हणून आम्ही सावरकरांचे आभार मानतो. अंदमानचं अख्खं सरकार त्यांच्या अंदमानचा इतिहास नावाच्या पुस्तकात ह्याचे उल्लेख करून त्यांनी आभार मानलेत की सावरकरांचे कायद्यांच्या धर्मांतराचे आभार आम्हाला मानले पाहिजेत. असो, त्यांची शेवटची ऍक्शन सांगतो आणि थांबतो. मी 2:30 म्हटलो होतो, पण 3 वाजायला 5 मिनिटं कमी आहेत. आपल्याला कल्पना नसेल, 2.5 तासाचं नाटक आपण बघता, 2.5 तासाचा सिनेमा आपण बघता. हा सिनेमा गेला 2.5 तास इथं बोंबलतोय, घोडभर पाणी न पिता. म्हणजे एखाद्या चांगल्या गोष्टीवर आपण प्रेम केलं, मन एकाग्र केलं, तर आपल्यालाही आत्मविश्वास आला असेल, आपण 2 तास एका ठिकाणी बसू शकतो, एकच विषय 2.5 तास ऐकू शकतो. व्हॉट ए जोक. हे चॅनेल आणि ते रिमोट कंट्रोल आल्यापासून कुठलीही गोष्ट 10 मिनिटं सलग बघायची आम्हाला सवय राहिलेली नाही. सारखं पुटुक 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 पुटुक, हे अर्ध बघते, ते अर्ध बघते, ते अर्ध बघते, एक गोष्ट सरळ बघता आली त्या म्हणता. तर ह्याचा अर्धी बातमी, त्याची अर्धी बातमी, काहीच कळत नाही. मध्ये तो इतिहासाचा तास चालला होता टीव्हीवरती, वाटेल तिला काय जो. बर, सावरकरांनी अंदमानामध्ये ज्या कविता लिहिल्या, ठीक आहे, त्यापैकी एक कविता म्हणा असं म्हणतात. घाबरू नका, फार वेळ नाही घालवणार, एकच वेळ दाखवतो. ही कविता आपण खूप वेळा ऐकली आहे, खूप वेळा ऐकली आहे, रेडिओवर ऐकली आहे, टीव्हीवर ऐकली आहे. पण ही कविता सावरकरांनी लिहिली आहे आणि त्या कवितेचं जन्मस्थान ते तुरुंग आहे हे अनेकांना माहित नसेल. तुरुंगात गेल्यामुळे तिथे ते म्हणतात, जुन्या काळातल्या आठवणी मला येत आहेत, त्या आठवणी मला त्रास देतात, पण त्या त्रासाचंही सुख वाटतं, त्या त्रासाचंही सुख वाटतं. अशा आठवणी कशा असतात? भिंतीवर लिहिलेली ही कविता, मर्मबंधातली ठेवही, मर्मबंधातली ठेवही, मर्मबंधातली ठेवही, प्रेममय ठेवी जपोनी, ठेवी जपोनी, ठेवी जपोनी, सुखाने दुःखाने जीव बंधातली ठेवही, मर्मबंधातली ठेवही, प्रेममय ठेवी जपोनी, सुखाने दुःखाने जीव बंधातली ठेवही. हृदयाम्बुजीलीन लोभी अलीहा, हृदयाम्बुजीलीन लोभी अलीहा, मकदंद ठेवा लुटण्यासी आला, मकदंद ठेवा लुटण्यासी आला, बांधी जीवाला, बांधी जीवाला, बांधी जीवाला, सुखाशामनी झाली बंधातली ठेवही, मर्मबंधातली ठेवही, 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 ठेवही. मर्मबंधातली ठेवही, प्रेममय ठेवी जपोनी, सुखाने दुःखवी जीवन. खूप मोठं चरित्र इतक्या थोडक्या वेळात आपल्या समोर मी मांडलं.
2 कालखंड फार महत्वाचे आहेत, त्याबद्दल 2-2 वाक्य सांगतो, तेवढी पुरेशी आहेत. सावरकर 1924ला अंदमानातनं सुटले. पुढं काय झालं? 25, 26, 27, 28, 29 5 वर्ष ते रत्नागिरीच्या तुरुंगात होते. रत्नागिरी महाराष्ट्रात आहे. नंतर 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37 8 वर्ष ते स्थानबद्ध होते. स्थानबद्ध याचा अर्थ असा की तुम्ही ते गाव सोडून जायचं नाही आणि राजकारणात पडायचं नाही. बाकी मग तुम्ही तुमचं घर करू शकता, पोटा पाण्याचा व्यवसाय करू शकता, अर्थार्जन करू शकता, मात्र तुम्ही बाकीचं काही करायचं नाही. म्हणून मग काही लोकांनी असं सांगितलं की बघा, म्हणले त्यांनी राजकारण करायचं सोडलं म्हणजे त्यांनी शत्रूला लिहिलेली पत्र खरी होती. गंमत अशी आहे, स्थानबद्धतेतनं सुटका होईपर्यंतच सावरकर थांबले. मी मगाशी सांगितलं की अफजल खानाला पत्र हे फसवणुकीच लिहायचं असतं. सावरकरांनी ते पत्र खोटं लिहिलं, याला पुरावा एकच, कारण ते स्थानबद्धतेतनं सुटले आणि पुन्हा राजकारणात पडले, म्हणून ते पत्र खोटं ठरतं. ते खरंच घाबरले हे कसं सिद्ध होईल? जर त्यांनी लिहिल्याप्रमाणे ते राजकारणात पडले नसते तर ते खरे घाबरले हे सिद्ध होईल. पण त्यांनी मी घाबरलोय, मी पुन्हा असं करणार नाही, हे फक्त सुटेपर्यंतच लिहिलं. जेव्हा ते त्या शिक्षेतनं मोकळे झाले तेव्हा असं राजकारण केलं की त्याला उलटा धोबी पछाड घालून आडवा पाडला. कारण 37 सालापर्यंत रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध होते. या रत्नागिरीच्या काळात सावरकरांनी विपुल वाङ्मय लिहिलं, ज्यासाठी त्यांना साहित्य परिषदेचं अध्यक्षपद मिळालं. म्हणजे वाङ्मय काय लिहिलं असेल कल्पना करा. आणि दुसरं रत्नागिरीमध्ये मोठं काम असं केलं, पतित पावन नावाचं मंदिर उभं केलं, ज्या मंदिरामध्ये हिंदूंची कुठलीही जाती जाऊन बसू शकते, भजन करू शकते नव्हे, पूजा करू शकते. सावरकर ज्या काळात होते त्या काळात हिंदूंच्या मंदिरामध्ये अस्पृश्याला प्रवेश नव्हता. मग तुमच्या देवळाच्या दारात जाऊन उपोषण करायचं. सावरकर म्हणले मला घालवायला वेळ नाही, मी दुसरं मंदिर बांधीन आणि सगळ्यांना घेऊन जाईन. दॅट्स सोपं. म्हणून भांग्याच्या हस्ते पूजा केली पहिली, आणि आजतागायत तो रिवाज चालू आहे. कुठल्याही जातीचा माणूस देव्हाऱ्यात जाऊन देवाची पूजा, मग स्वच्छता पाळायची. कुठल्याही जातीचा म्हणजे कसाही नाही जाऊ शकत तिथे, हातपाय चिखलाने बरोबटलेत घ्या, नाही असं आंघोळ करूनच जायचं, व्यवस्थित जायचं. पण तुमची जात कुठली तिथे विचारायचं नाही. तुम्ही देवाला जाऊन स्पर्श करू शकता, तुम्ही त्याला आंघोळ घालू शकता, तुम्ही त्याची पूजा करू शकता. पूर्वी भंगी म्हणजे आता कल्पना नाही आपल्याला, पूर्वी ड्रेनेज लाईन नव्हती, त्यामुळं आपल्याला संडासच्या तिथे त्या विष्ठेच्या टोपल्या असायच्या. संध्याकाळी भांग्याचं काम त्या विष्ठेच्या टोपल्या डोक्यावर घेऊन शेतात नेऊन टाकायच्या, रिकाम्या टोपल्या पुन्हा संडासात आणून ठेवायच्या. हे काम भांग्याला. त्याच्या हस्ते देवाची पूजा करवली सावरकरांनी. समाजाचा विरोध पत्करून, ते काय सहज सोपं नव्हतं, माणसं लाठ्या मारायला तयार होती, तरी सावरकरांनी आपला बरोबर मोहरा उभा केला होता. सगळे म्हणले काय 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 झालं? याच्याकडनं पूजा का? काय झालं? अहो त्याचा त्या बाबा विष्ठेला स्पर्श झालेला आहे. सावरकर सगळ्या गर्दीच्या देखत त्याला विचारणार, तू सांग तुझा झाला नाही. इथे खालीच बसतोय. कशावर आक्षेप घ्यायचा एखाद्या गोष्टीला? तुझा झाला नाही आपला काय झाला असला तरी आम्ही हातपाय धुतलेत ना. त्याने आंघोळ केली की मी काय बिना आंघोळीचे म्हटलं का झाला? हा काय त्रास आहे? जर आपण सगळे सर्व भारतीय माझे बांधव आहेत, हा एकदा शब्द वापरल्यानंतर सख्या भावाचा हात लागला तर देव कसा वाटेल? मग देवाची ताकद जास्त का ह्याची ताकद जास्त? ह्याने हात लावल्यावर देव बिघडणार असेल तर ह्याची ताकद जास्त होईल. याला पावन देवांनी केलं पाहिजे असं काही वेळासारखं करता. पण इतकंच नाही केलं, नुसतं मंदिर बांधून थांबले नाहीत. मुद्दाम त्यांनी देवाचा उत्सव असा केला की जिथं सगळ्या जातींनी एकत्र बसून जेवण करावं. देवाचा प्रसाद घेताना ब्राह्मणांची पंगत इकडे घ्या, न्हाव्यांची पंगत, इथं जात पंचायत नाही. पंक्तीत सगळ्यांनी एकत्र बसायचं. सगळ्यांनी. आपण एका आईबापाची लेकरं हे सिद्ध तर करा वागण्यात. तुमच्या घरी बसा तुमच्या वेगळ्या पंक्तीत, पण देवाच्या दारात नको. हा प्रघात करून दाखवला. आणि शेवटचा कालखंड येतो तो 38, 39, 40, 41, 42, 43, 44 ही 6 ते 8 वर्ष सावरकर अखिल भारतीय हिंदू महासभा या राजकीय पक्षाचे अध्यक्ष राहिले. हे मुद्दाम पूर्ण वाक्य घेतलं. अनेक पक्ष असे असतात की जे प्रांतिक असतात, अनेक पक्ष असे आहेत की जे राष्ट्रीय असतात. राष्ट्रीय पक्ष या शब्दाचा अर्थ राष्ट्रातल्या सगळ्या प्रांतांमध्ये ज्यांचे ऑफिसेस आहेत, कार्यालय आहेत, कार्यकर्ते आहेत,
चळवळ आहे तो राष्ट्रीय पक्ष. आणि काही पक्षांचं कार्यक्षेत्र एकाच प्रांतापुरतं एखाद्या वेळेला असतं, तो प्रांतिक पक्ष असतो. निवडणुकीचे अधिकार दोघांनाही आहेत. पण राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवायची असेल तर मग दोघांची युती करावी लागते, कारण राष्ट्रीय पक्ष एक हाताशी घ्यावा लागतो. या तऱ्हेचा विचार करून हिंदू महासभा हा त्या काळातला राष्ट्रीय महापक्ष होता. कारण नागालँड, आसाम पासून रामेश्वरापर्यंत खाली आणि इकडे द्वारकेपासून पुढे बंगालपर्यंत सगळीकडे त्यांनी, श्यामाप्रसाद मुखर्जी पहिल्यांदा त्याचे अध्यक्ष होते, नंतर सावरकर झाले. श्यामाप्रसादांनी पहिला काही काळ हिंदू महासभेचा गाजवला. या 8 वर्षात सावरकरांची चळवळ काय असेल तर जास्तीत जास्त मुलांना सैन्यात भरती करायचं. आता हा एक आक्षेप आमच्या पेपरवाल्यांचा. बघा बघा, राज्य चाललंय इंग्रजाचं, हो की नाही? हो. म्हणजे आपली मुलं जर सैन्यात गेली तर कोणाची ताकद वाढणार? इंग्रजाची, हो की नाही? म्हणणार हो. म्हणजे मग हा सावरकर नावाचा माणूस इंग्रजाचेच काम करतो असे म्हणायला काय हरकत आहे? असं जर कोणी म्हणालं तर आपण लक्षात ठेवा, त्याने सावरकरांचं व्याख्यान ऐकलंच नाही. सावरकरांची व्याख्यानं जी व्हायची यासाठी अशीच महाविद्यालयाची जवळजवळ लाख मुलं त्यांच्या सभेला जमत असत. त्याच्यावेळेस मुंबईच्या शिवाजी पार्कवरच्या सभेचं इतिवृत्त आहे. ती सगळ्यात मोठी सभा झाली, 8.5 लाख मुलं आली होती, मुलं मुली एकत्र. आणि तिथं बसायलाही सोयी नव्हती, असे सरळ उभे असायचे सगळे असे. आणि अशा ठिकाणी सावरकर जे बोलले त्यांची वाक्य सांगतो. म्हणजे सावरकर इंग्रजाचं काम करतात का आपलं काम करतात तुम्हालाच कळेल. सावरकरांची वाक्य ऐका हा, कशी गंमतशीर आहेत. ते थोडे नाकात बोलायचे. अरे 8 लाखाची सभा. अरे पूर्वीच्या काळी आम्हाला पिस्तुले चोरून मिळवावी लागली, बॉम्ब चोरून करावे लागले, बंदुका चोरून शिकाव्या लागल्या. आज इंग्रज ते आपल्या हाताने तुम्हाला देतो आहे, ते ताब्यात तर घ्या. शब्द कसा करतात बघा, ते ताब्यात तर घ्या. अरे या व्यासपीठावरून मला तुम्हाला सांगायचे आहे ते हेच. 1940 साल चालू आहे, दुसरे महायुद्ध चालू आहे. इंग्रजाला फ्रान्स बरोबर किंवा इटली बरोबर लढण्यासाठी आता सैन्याची गरज आहे, म्हणून तो तुम्हाला प्रवेश देतो आहे. आता अनायासे शस्त्र हातात जर मिळणार असेल तर माझे आपल्या सांगणे इतकेच की आधी बंदुका ताब्यात घ्या, मग तोंडे कुठे वळवायची ते ठरवू. इतका स्वच्छ बोलणारा माणूस इंग्रजाचं काम करत होता असं जो कोणी म्हणेल, दृष्ट काढावी बाळाची. तुझं डोकं सुद्धा चहा ठेवायच्या लायकीचंही नाही, मला लक्षात आलं. त्याचं व्याख्यान काय चाललंय, तू काय अर्थ काढतो, काय चालतंय मला सांगा. म्हणूनच 1940 सालच्या घटनेत सुभाषबाबूंची सावरकरांची भेट झाली. त्या दोघांचं नक्की ठरलं, सुभाष तुम्ही बाहेरनं सैन्य घेऊन यायचं. तुमची आझाद हिंद सेना भारतात पोचली की भारतातलं सैन्य तुम्हाला सामील होईल अशी मी सोय करून ठेवतो. भारताच्या सैन्यात आपली माणसं इतकी भरून ठेवणार की तुम्ही आलात की तुम्हाला आम्ही मिळू. म्हणून सुभाषबाबूंनी बाहेर कार्य केलं, सावरकरांनी आत कार्य केलं. वाईट एकच झालं, 1945लाच सुभाषबाबूंच्या निधनाची वार्ता आली. त्यामुळे आता सुभाष भारतात येईल याची शक्यता राहिली नाही. पण अंतर्गत सगळ्या सैनिकांनी ठरवलं, आता सुभाष किंवा आझाद हिंद सेना जरी आली नाही तरी आपलं काम आहे ते आपण पूर्ण केलंच पाहिजे. त्याप्रमाणे आपल्यावरचे असतील त्या इंग्रजांना दहशत बसवणं, संपवणं, हाकलणं, याने आपण इंग्रजाला घाबरवायचं आहे. जे सुभाष आल्यावर करणार होतो ते आता येत नाही म्हटलं तरी करणं भागच आहे. याला घाबरून सरकारने राज्य सोडलं याचा पुरावा झाला की कीर्तन संपलं. आरती म्हणायची बरं का आपल्याला. आरतीचं एक तबक जमलं बघा, काहीच नाही जमलं तर उदबत्ती तरी पेटवूया. आहे ना आरती. आरती सगळ्यांना आपण मस्त वेगळं भरून म्हणायचं. आणि मी आता सांगितली तशी व्यवस्थित म्हणायची, मान कापाना वगैरे असं काय म्हणायचं व्यवस्थित. हो काय ना वाचा मनसेंद्रिय बुद्धात्मा करो मी यज्ञम. यज्ञम कुठे यज्ञ करतोयस? करो मी यद यद, जे मी करतोय ते तुला अर्पण आहे. करो मी यज्ञ सकलम परस्मै नारायणाय समर्पयामी. मी तुला काय यद यद जे करो मी यज्ञम. काही जेवायला बसलो काय? यज्ञम नाही, हे शब्द नीट म्हणायचे. आरती म्हणायची आपल्याला. असो, आपल्याला पुरावा शेवटचा बघायचा आहे, ते म्हणजे भारतातल्या सैनिकांना इंग्रज घाबरला का.
का फक्त सत्याग्रहींनाच घाबरला? सत्याग्रह ही मोठी शक्ती होती. सामान्य माणूस सत्याग्रहात उतरला होता. चले जाओ छोडो भारत अशी चळवळ महात्मा गांधींनी सुरू केली होती. देशाला हाक दिली होती. देशात आंदोलन पेटलं होतं, याबद्दल वाद नाही. संपूर्ण स्थानिक प्रशासन कोलमडून काढलं होतं. पण इंग्रजाला सत्याग्रहींच्या बरोबरीनं सैनिकांची भीती वाटली का? चर्चिलचं म्हणत होता, भारतातलं सैन्य जोपर्यंत आपल्या हातात आहे तोपर्यंत सत्याग्रही किती काय आंदोलन करीनात, आपल्याला काय भीती आहे? सगळ्यांच्या नरडीवर टाच लावून आपण आपलं राज्य करू शकू. याला उत्तर देताना त्या काळातल्या त्या पंतप्रधानाचे नाव होते एडमंड ॲटली. ॲटली हा सायमन कमिशनचा एक मेंबर होता, भारतात येऊन गेलेला. ॲटलीनं तुर्कस्तानला पण स्वराज्य दिलं होतं. आता भारताला द्यायचा ठराव आणला. चर्चिल आणि सगळा विरोधी पक्ष पेटला होता. त्याने विचारलं, ॲटली तू किटलीतनं चहा वाटल्यासारखा स्वराज्य वाटत सुटलायस, हे काय तू बरोबर करत नाही? हो हो, तुर्कस्तानचं ठीक आहे, भारताला कशाला स्वराज्य देतो? 6 पानी भाषण आहे, त्यातल्या एका पानावरची 3च वाक्य सांगणार आहे. ॲटलीचं भाषण एकच आहे. लेडीज अँड जेंटलमेन, वी आर ट्रान्सफरिंग पॉवर टू इंडिया ड्यू टू द फॅक्ट दॅट इंडियन आर्मी इज नो लॉंगर लॉयल टू ब्रिटन अँड नाव ब्रिटन हॅव नो आर्मी टू होल्ड डाऊन इंडिया. या वाक्याचा सरळ अर्थ त्याचा होता, भारतीय सैन्य आपल्याशी एकनिष्ठ राहिलेलं नाही, आपल्या ऑर्डर्स ते पाळत नाहीत. दे आर नो लॉंगर लॉयल टू ब्रिटन. आणि या सगळ्या सैनिकांना ठोकून आपण राज्य करू इतकं सैन्य आपल्याकडे आता उरलेलं नाही. ब्रिटन हॅव नो आर्मी टू होल्ड डाऊन इंडिया, सो वी आर ट्रान्सफरिंग द पॉवर. जेवढा सत्याग्रहाचा वाटा होता त्याहून जास्त सैनिकांच्या भीतीचा वाटा इंग्रजाला होता. हा त्यांच्या पंतप्रधानाच्या तोंडचा पुरावा आहे. दुर्दैव की त्याचं आम्ही स्मरण नाही ठेवलं. 26 जानेवारी 15 ऑगस्टला आपल्याकडे 47 साली तिरंगी झेंडा फडकवल्यावर सुद्धा आपण भाषणं केली, वी हॅव मेड अ ब्लडलेस रेव्होल्युशन. आम्ही रक्ताशिवाय स्वातंत्र्य घेऊन आलं. बोंबलं. ज्यांनी रक्त सांडलं त्या लोकांचे फार दुर्धर अपमान झाले या सगळ्या प्रकारामध्ये. रक्ताशिवाय स्वातंत्र्य नाही, रक्ताने स्वातंत्र्य आलं. रक्त शत्रूचं आणि आमचं तितक्याच प्रमाणावर सांडलं, तेव्हा आम्हाला आमचं स्वराज्य बघायला मिळालं. असो, या सगळ्याची आठवण करून आज या ठिकाणी थांबायचं. याचं कारण असं, सावरकर लहान होते तेव्हा 1914ला पहिलं महायुद्ध होऊन गेलं. ते जेव्हा हिंदू सभेचे अध्यक्ष होते तेव्हा 1940ला दुसरं महायुद्ध होऊन गेलं. आणि आता 3ऱ्या महायुद्धाचे पडघम वाजतायत. जेव्हा ते नाहीत, पण ते आता स्वर्गातही नाहीत. ते वरती आकाशात थांबून बघतायत खालची आपली पोरं काय करतायत आता नक्की. पण सावरकरांची 32शी आजपर्यंत कधी खोटी झालीच नाही. देवाने काय त्यांच्या वाणीला शक्ती दिली होती, अशक्य शक्ती होती. ते एखादंच विधान करायचे, पण ते विधान कधी खोटं होत नसे. क्विट इंडिया विल टर्न इन स्प्लिट इंडिया असे त्यांनी बहुतेक केलं होतं. छोडो भारत या आंदोलनाचा परिणाम तोडो भारत होऊ शकतो, आणि तो झाला. भाकीत खोटं नाही ठरलं. 1960 पर्यंत इंग्रज राज्य करणार नाही असंही भाकीत त्यांनी केलं होतं, तेही खरं ठरलं. इंग्रज 47ला गेला. मग मरताना सावरकरांनी हेही भाकीत केलं होतं की मला या 47 सालानंतरच्या पुढच्या 50 ते 70 80 वर्षाचा काळ असा दिसतोय की या 80 वर्षाच्या काळामध्ये हिंदुस्थान हा पुन्हा जगातली मोठी सत्ता म्हणून शस्त्रसत्ता उभी राहणार. ज्या काळामध्ये प्रत्येक देशाच्या मंत्रालयाच्या शेजारी भारताचा ध्वज मित्र म्हणून नव्हे तर एक आदराचं स्थान म्हणून फडकवलेला आम्ही पाहू. सगळ्या जगाला आम्ही दास नाही करणार, पण आम्हा भारताला हिंदू राष्ट्र म्हणून मान्यता देऊन आमच्या समोर नम्र झालेल्या सगळ्या जगाला पाहण्याचं मला भविष्य या 80 वर्षामध्ये दिसतं. बस. अरे सावरकरांच्या वाणीला आजपर्यंत जर अपयश नसेल तर 47 पासून पुढच्या या 80 ते 100 वर्षाच्या काळात ही हिंदू महासत्ता का नाही उभी राहू शकत? आज उभी राहू शकते. आता फक्त अडचण एकच आहे, या 3ऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये सैन्य आपलं सीमेवरती बंदूक रोवून उभय, पाय रोवून उभय. त्यांना फक्त एकच आश्वासन पाहिजे, बाबांनो इथे लढून आम्ही विजय मिळवू, पण देशामध्ये घुसलेले जे शत्रू आहेत ते जे तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आम्हाला भेडसावते, त्या युद्धात तुम्ही विजयी व्हाल एवढं आश्वासन त्यांना मिळालं तर ते शतपटीनं जास्त तयारीनं लढणार आहेत आपल्याकडून. तेव्हा हात जोडून विनंती आहे, पुढलं नवरात्र येईल, दिवाळी येईल, आता कोणी आपला वेळ वाया घालवायचा नाही. जे जे सण उत्सव येतील, जी जी सुट्टी मिळेल त्या सुट्टीत प्रत्येक गोष्ट शिकून घ्यायची. पहिल्या सुट्टीमध्ये निशस्त्र युद्ध,
पुढच्या सुट्टीला लाठी काठी, त्याच्या पुढे बंदूक शिकून टाकायची. म्हणाल बंदुकीला लायसन लागतं. कोण म्हणलं लायसन लागतं? .22च्या रायफलला लायसन लागत नाही, म्हणजे ते फुगे फोडायची बंदूक असते ती. मग आपल्याकडे टीव्ही 32,000 रुपयाचा आहे, 3200 रुपयाची बंदूक आणायला काय जीव जाते. पण लायसन लागत काय पण घेतलीच नाही, कधी उडवलीच नाही, काही कळतच नाही. मग भाऊ बहिणीला विचारणार, ताई 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 काय बंदूक कशी उडवतात? मग ताई म्हणते त्यात काय अवघड आहे, आपण पतंग नाही का उडवत, ही त्याची अक्कल, ही त्याची अक्कल. या गधाड्यांना कधी आयुष्यात कळायचं बंदूक कशी घेतली. पण ती घेतली तरी उपयोग काय? दर आठवड्याला किमान रविवारी एकदा चालवून तर बघितली पाहिजे. धैर्य हे प्रॅक्टिसमधनं जन्माला येतं. नाही तर बंदूक घेऊन सुद्धा पोलीस पोलीस ते बापानं ठेवला याला पोलीस, हेच घाबरतंय बंदूक घेऊन, असं का करतोय बाळा? ती उचलायची सुद्धा सवय करावी लागते. आता नाही तर होतं काय, नवरात्र असो दिवाळी असो नाही तर ती दहीहंडी असो, जवळजवळ निम्मा वेळ ढिंगी टिकी घे टिपरी की हान टिपरी ह्याच्या प्लेटी. गणेशोत्सवानिमित्त स्पर्धा, प्रचंड कॅरम. आयुष्यभर ताकद टिचकी मारण्यातच गेली आयुष्य. पुढची आपल्याला ताकद आलीच नाही कोणाला काय करायला. आपडे बा तुम्ही आम्हाला असं बोलू नका. का? कृष्ण सुद्धा नाचलेली आहेत टिपऱ्या घेऊन रासक्रीडेत. देवी सुद्धा नाचलेली आहे, गणपती सुद्धा नाचलेले आहेत. गणराजरंगी नाचतो. तेव्हा नाचाला तुम्ही काही बोलू शकत नाही. आपण बोलता, आपण कुठं वाईट म्हटलो का नाच करण्याबद्दल? वाईट नाहीच म्हटलो. प्रश्न इतकाच आहे की गोपाळकृष्ण कालिया मर्दन करतात आणि नाचतात. देवी महिषासुराला मारते मग नाचते. गणपती सिंदुरासुराला ठोकून काढतो मग नाचतो. आमचं कोणालाच मारायची काही तयारी नाही, नुसतेच नाचतो. तर पराक्रम शून्य नृत्याची जमात वेगळी, ती आपली नव्हे. पराक्रमाबरोबर नृत्य असेल तर ते कौतुकाचं आहे, यात वाद नाही. पण याच्या पुढच्या नवरात्र दिवाळीमध्ये तेवढे जागे राहा. तिसरं महायुद्ध आज तोंडावर येऊन उभा आहे. आज मुंबईत 4 बॉम्बस्फोट होऊन थांबलं. पेपर सांगतो की आणखीन 12 झाले असते. म्हणजे मिलिटरी प्रशासन असताना 12 बॉम्बस्फोट जर मुंबईपर्यंत होऊ शकतात, मग याचा अर्थ कुठल्याही गावात काहीही होऊ शकतं. इतकी सुरक्षा व्यवस्था जर ढिली झाली असेल तर जर महायुद्ध जाहीर झालं, आता मिलिटरी SRP असताना हे हाल आहेत. महायुद्ध जाहीर झालं की मिलिटरी सीमेवर जाईल. सगळ्या राष्ट्रांची एकजूट जर बाहेर त्रासदायक व्हायला लागली तर एखाद्या वेळेला SRPलाही बोलवून घ्यायला लागेल. तुमच्या आमच्यासाठी फक्त इथं होमगार्ड राहील. आणि आता होमगार्ड आणि NCC या दोघांवरच सगळ्या जबाबदाऱ्या टाकल्या तर आपल्यासारखे कृतज्ञ फक्त आपण असू शकू. का? लक्षात घ्या, आपण जरूर खेळा, जरूर आरास करा, जरूर करमणूक करून घ्या, पण आई आजारी असताना जो करमणुकीत वेळ घालवतो त्या माणसाला चांगलं नाही म्हटलं जात. आई सगळ्या बाजूनी आज जर आपली भारत माता संकटामध्ये असेल तर जरूर नाच करू. रास दांडियाला माझा विरोध नाही, आपण नक्की नृत्य करू. पण या नवरात्रामध्ये मी किमान माझी बंदूक शिकून घेईन. उद्या युद्धाचा काळ आला तर एखाद्या आघाडीवर मला लढता येईल अशी मी क्षमता घेईन, मग करूया ना नृत्य. कोण नाही म्हटलं, कशासाठी नाही म्हणालो. पण त्यातून शक्ती ही पाहिजे की मला महिषासूर मारायचा आहे आज ना उद्या. आणि या तऱ्हेनं आम्ही आमच्या देशामध्ये आमचा विजय नक्की मिळवून दाखवू शकू. एवढा आत्मविश्वास आपल्या कृतीतनं आपण दिला की बस आपल्या भारतालाही दुसरं काही नको, देवाला नको, गणपतीला त्याहून काही नको. नाही मुदत दिलास तरी चालेल, शत्रूला मारायला तयार हो पाहिला. आणि संस्कृतीला सांभाळ. हिंदू म्हणून जगलास तर बायकोनी नवऱ्याचा अपमान करायचा आणि सासरच्या लोकांनी मुलीला फोंड्यासाठी जाळायची, याच्यापेक्षा नरकात गेलेलं परवडलं असतं की रे तुला. आमच्या समाजातल्या व्यक्तीची प्रतिष्ठा, उपासनेची प्रतिष्ठा राखायची असेल तर उपासनेला दृढ चालवावे. अशी प्रेमाची वागणूक सगळ्यांची एकमेकांची पाहिजे. भाऊ भाऊच एकमेकांची पोटं फाडतात हे बघायचं असेल तर मग अब्दुल खानाची कशाला तुझीच कथा सांगू या पोट कसं फाडतात हे बघायला. तुझ्या का कथा सांगायच्या असतात? अरे शत्रूच्या फसवण्याच्या कथा असाव्यात, भावा बहिणींच्या फसवण्याच्या कथा असू नयेत. या आम्हाला तत्व सांभाळली पाहिजेत, पथ्य सांभाळली पाहिजेत. आणि पराक्रम ऐसा बस सगळे म्हणले अहो युद्धात विजय मिळेल याची खात्री काय? न काय मिळे ना, आपलं कर्तव्य हम लडके देखेंगे, हम लडके देखेंगे. क्यों? एक अरण्य पेटलं होतं आणि झाड पेटलेलं असताना त्याच्यावर एक पक्षी बसला होता. एक पक्षी बसला होता. एक संन्याशी म्हणाला, अरे पक्षा लेका तुला 2 पंख आहेत, उडून जा की झाड पेटलंय. तो पक्षी म्हणतो, संन्याशी बुवा फल खाये इस पेड़ के, मी या फळावर या झाडावर जगलो, याची फळं खाल्ली. फल खाये इस पेड़ के गंदे किए है पात, मी या झाडावर आजपर्यंत राहिलो. अब यही मेरा फर्ज है जल जाऊ इसके साथ. फल खाए इस पेड़ के गंदे किए है पात, अब यही मेरा फर्ज है जल जाऊ इसके पात.
मी जर हिंदुस्थान आणि हिंदू भूमीवरती प्रेम करून इतका काळ त्यांनी मला जर पोचला असेल तर बस यापुढे जगीन तर हिंदू म्हणून जगीन, मरायचं तर हिंदू म्हणून मरीन, पराभव असेल तर हिंदू म्हणून आणि विजयी व्हायचं तर हिंदू राष्ट्र म्हणून या जगात आम्ही आमचे विजय मिळवून दाखवू. एवढी एकदा आमच्या मनामध्ये दृढ भावना आली, बस हेच दान देगा देवा. या चरित्रांचा विसर न व्हावा. सावरकर आपल्यातून गेले तरी आपल्या प्रत्येक बंदुकीच्या बायनटवरती त्यांचं लक्ष आहे हे लक्षात ठेवायचं. आम्हाला शस्त्रसज्ज व्हायचंय, सामर्थ्य संपन्न व्हायचंय आणि सुसंस्कृत व्हायचंय हे लक्षात ठेवून याची पुढची वाटचाल करायची. दिवसाला दर 10 मिनिटाची किमान उपासना केल्याशिवाय झोपू नका. नामस्मरण आणि उपासना व्हायला हवी. आणि दुसरी, शक्तीची उपासना केल्याशिवाय उत्सव घालवू देऊ नका. अशा 2 पथ्य पाळली की आपलं काम पुष्कळचं भागणार आहे. चलो, आरतीचा तबक आलेला आहे. या हवामानामध्ये आरती टिकेल असं नाही, पण ठीक आहे, आपण आरती करूया. सावरकरांच्या तसबिरीला आरती ओवाळली जाईल. आपण गणपतीची आरती म्हणणार आहोत. सर्वांनी उभं राहायचं, आरती घ्यायची. आणि चेंगराचेंगरीत नाशिकमध्ये बरेच लोक मेलेले आहेत, तेव्हा त्याची पुनरावृत्ती आपल्याला करायची नाही. आपण शिस्तीमध्येच आपली राष्ट्रभक्ती दाखवणार. त्यामुळे अशा चेंगराचेंगरीचा कुठला धक्काबुक्कीचा प्रकार न करता शांतपणे या सगळ्या गोष्टी यायला पाहिजेत. पुन्हा शेवटचं निवेदन, सावरकरांचा चित्रपट 4, 5, 6, 7 4च दिवस आपल्याकडे आहे. सकाळी 10 ते 12 शो आहे. प्रत्येकाला नुसते आमंत्रण नाही, आपल्या कुटुंबियांसमवेत आमंत्रण आहे. हळदी कुंकवाला आल्यासारखं सगळ्यांना घेऊन जायचं, तिथे सगळ्यांना दाखवायचा. आणि आपल्या ठिकाणी आज, उद्या, परवा, तेरवा 4 दिवस, आजपासून 3 दिवस इथे फुले मार्केट मंगल कार्यालयामध्ये कीर्तन रात्री 8 ते 10 आहे. आणि 5 तारखेचं कीर्तन स्वयंवर मंगल कार्यालयामध्ये रात्री 8 ते 10 होणार आहे. तेव्हा या सगळ्या कीर्तनाचा ज्यांना जमेल त्या सगळ्यांनी लाभ घ्यायचा. ही कीर्तनं अखिल नांदेड गणपती महासंघाकडनं केली आहेत. सगळ्या गणपती उत्सव मंडळांची जी आपण एकजूट उभी केली आहे, त्या एकजुटीतनं ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. तेव्हा आता घरी गेल्यावरती हे चरित्र जेवढं लक्षात राहील तेवढं एकदा कागदावर लिहून काढायचं, कारण 2 दिवसांनी तुम्ही नक्की ते विसरणार आहात. तेव्हा विस्मरण शक्तीवरती आपण जास्त भरोसा ठेवा. सगळं लिहून घ्या, आरती म्हणू. आणि हे चरित्र जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना सांगा, म्हणजे त्यांना त्या माणसाचं मोठेपण कळेल. बोला. 1 मिनिट. गेली 3-3.25 तास आपण एक विलक्षण असा अनुभव घेतला आणि एक अतिशय अविस्मरणीय असं सावरकरांचं चरित्र आपण ऐकलं. मी तर असं म्हणेन, या महाविद्यालयामध्ये गेली कित्येक दिवसात असा कार्यक्रम झाला नाही, किंबहुना हा पहिला कार्यक्रम झाला आहे. महाविद्यालयाच्या वतीनं मी शतशः ऋणी चारू दत्तजींचा आहे. आणि या सगळ्या कार्यक्रमात आपण सहभागी झालात. या ठिकाणी डॉक्टर पुरंदरे आले, डॉक्टर मुआ जोशी आले, यांचाही मी आभारी आहे. त्याच्यानंतर जी काही कीर्तनं महात्मा फुले आणि स्वयंवरमध्ये होणारे ते आपण ऐकावेत. आणि एक हा सगळा अनुभव आपण